श्री स्वामी समर्थ मंडळी. भाजलेल्या वांग्याचं भरीत बऱ्याच वेळेला तुम्ही केलं असेल, पण आजची ही पद्धत अतिशय वेगळी आहे आणि तेवढीच सोपी देखील आहे. अशा प्रकारे आपण हिरव्या मिरचीचं, हिरव्या वांग्याचं हिरवं भरीत कशा प्रकारे करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला अशा प्रकारे एक वांगे लागणार आहे. इथे मी मोठं वांगं घेतलं आहे आणि त्यामध्ये जवळपास 3 ते 4 जणांसाठी वांग्याचं भरीत तयार झालं. हे वांग्याचे भरीत करायला अगदी सोपे आहे, पण चव मात्र याची अप्रतिम लागते. एकदम चविष्ट असे हे वांग्याचे भरीत बनवून तयार होते. आता इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये जिरे मोहरी टाकून तडतडली की 5-6 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची. 2 मीडियम साईजचे कांदे इथे मी चिरून घेतले आणि ते देखील आता परतून घेणार आहे. यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं. चवीपुरतं मीठ मी आत्ताच टाकून घेतलं. त्यानंतर कमी जास्त लागलं तर तुम्ही परत ॲड करू शकता. आता हा कांदा आपल्याला खूप जास्त ब्राऊन किंवा लाल होऊ द्यायचा नाही आहे, तरी ते आपल्याला थोडासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. आता इथे मी 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक करून त्या टाकल्या आहेत. मिरचीचा कच्चेपणा आणि लसणाचा कच्चेपणा जाणवू नये यासाठी आपल्याला साधारण 2 मिनिटं ही मिरची आणि लसूण आहे तो कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये अर्धा चमचा धने पावडर टाकलं, पाव छोटा चमचा हळद टाकून घ्यायची आणि हे देखील आता फोडणीमध्ये छान परतून घेऊया. आता आपण जे वांगे आहे ते चिरून घेतले होते आणि ते मी पाण्यात टाकून ठेवले होते, म्हणजे वांग्याचा रंग काळा पडणार नाही. आता हे सर्व वांगं जे आहे ते यामध्ये टाकून घेतलं आणि आता आपण ह्याला जवळपास 4 ते 5 मिनिटं मध्यम गॅसवर अशा प्रकारे परतून घेऊया. यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही. आपण हे भरीत आहे ते एकदम वाफेवरच फक्त बनवणार आहोत. 4 ते 5 मिनिटं छान परतून घेतलं. तुम्ही बघू शकता रंग मस्त आला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत एकदा हे छान मिक्स करून घेऊया. यावर आता झाकण ठेवून आपल्याला एकदम कमी गॅसवर आपल्याला 3 ते 4 मिनिटं आता हे आपण भरीत वाफवून घेऊया. 3-4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे आपलं हे वांग्याचं भरीत जवळपास तयार झालं आहे. आता या फोडी ज्या आहेत वांग्याच्या त्या देखील एकदम मऊ झाल्या आहेत. या भरिताला जास्त वेळ लागत नाही. 10 मिनिटांमध्ये वांग्याचं भरीत इथे तयार होतं. आता यामध्ये 2 छोटे चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट यामध्ये ॲड केलं की परत एकदा थोडंसं हलवून घ्यायचं, परतून घ्यायचं आणि तयार आहे आपलं इथं वांग्याचं भरीत. खूप छान लागतं, एकदम चविष्ट बनतं. नेहमी भाजलेल्या वांग्याचं भरीत खाण्यापेक्षा कधीतरी अशा प्रकारची सोपी रेसिपी ट्राय करा. खूप छान लागतं. यामध्ये तुम्ही कोथिंबीर सोबतच कांद्याची पात देखील ॲड करू शकता. तर ही भरिताची रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका.